तर खुलताबादला जात असताना गाडीला काय झालं. तर नमस्कार मित्रांनो, मी संभाजीनगरचा सार्थक उबाळे ब्लॉगर. खूप दिवस झाले आपण जे ब्लॉगच नाही बनवले, कारण की आपलं जे थोडं काम चालू होतं आणि कंटेंट जे आपल्याला भेटत नव्हतं. तर मित्रांनो, आज जायचं होतं आपल्याला खुलताबादला. तर मी म्हणलं आज आपण बनवू ब्लॉग. मग काय सौरभ ओला घेण्यासाठी गेलो सिद्धार्थ आणि मी, आणि डायरेक्ट गेलो निशांबाईच्या घरी. निशांभाऊ जे खाली येण्यासाठी लावते कमीत कमी अर्धा घंटा. त्यासाठी आम्ही जे मग खाली थांबलेलो होतो. नंतरून जे निशांभाऊ आले. निशांभाऊने आज जे अर्धा घंटा नाही तर 1 घंटा लावला खाली येण्यासाठी. निशांभाऊ म्हणे की ना आज आपल्यासोबत जे योगेश भाऊ पण येत आहे, तर त्यांच्यासाठी जे थांबा. बरं म्हणलं हो, काहीच विषय नाही, थांबून जाऊ ना. योगेश भाऊचे तर खूप जास्त टाइम लावत होते येण्यासाठी. तर म्हणलं चला योगेश बोलले जे घरूनच उचलून आणू. मग काय भाऊ, योगेश बोल डायरेक्ट आणण्यासाठी गेलो त्यांच्या घरी. मग जे योगेश बोल घेतला आणि निघालो डायरेक्ट खुलताबादच्या साईडने. सकाळ सकाळी जे वातावरण एकच नंबर झालेलं होतं. मग काय भाऊ डायरेक्ट आलो खुलताबादला. मग काय भाऊ डायरेक्ट चाललो दर्शन करण्यासाठी. पण तेवढं त्याचे निशांबाईचा फोन जे त्याच्या गाडीमध्ये राहिला होता. त्याला म्हणलं भाई जाय फोन घेऊन ये. मग जे निशांबाईने फोन आणला आणि मग जे चाललो दर्शनासाठी. मग काय भाऊ दर्शन पण केलं आणि जे प्रसादाचा पण लाभ घेऊन. आणि इकडे जे आकाश भाई गाडीला काय माहिती काय करत होता. मग जे आम्हाला जायचं होतं वाणीगावला. तर मग निघालो वाणीगावच्या साईडने. मग जे आलो वाणीगावला. वाणीगावला जे भद्रा मारुतीचं मंदिर होतं आणि मूर्तीचे एकच नंबर होती. वाणीगावला जे भंडारा होता, तर भंडाऱ्याचा पण जे लाभ घेऊन घेतला आम्ही. आणि मग जे डायरेक्ट निघालो फुलंब्री साईडनी. मग काय डायरेक्ट आलो फुलंब्रीला. फुलंब्रीला आल्यावर जे योगेश बोल त्यांच्या घरी सोडून दिलं आणि आम्ही निघालो आमच्या घरा साईडला.